नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे. तर काल वाढदिवस होता माझा आणि बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या. खूप छान वाटलं. असंच आशीर्वाद राहू द्या. काय मॅडम, हम्म. तू काय एवढे आवरून बसली? हां, जायचंय ना बाहेर. काय बड्डे माझा होता. अहो तुम्ही म्हणले की मला काल म्हणलं तुम्हाला बाहेर जावे, तर मला म्हणले आज कर माझ्या आवडीचं, उद्या तुला नेतो नाश्ता करायला. काल म्हणलं होतं ना. काल म्हणले होते आज नेतो म्हणून. तुम्हाला काय म्हणलं पार्टी द्या की तुमच्या बड्डेची, तर काय म्हणले मला आज राहू द्या, आज माझा बड्डे, आज तू कर घरात, उद्याच्याला मी तुला पार्टी देतो. बरं जाऊ. नक्की ना? वाढदिवस वाढदिवस माझा आणि मलाच घोडा लागतोय, काही कळत नाही. मग वाढदिवसाला पार्टी द्यायला पाहिजे की नाही? मॅडमने वाढदिवस कसा साजरा केला माहितीये का? आता केक बनवला, घरीच बनवला ह्यानी केक. म्हणजे विषय कसा झाला, मुलं कसं म्हणली इकडं नाही का थोडं लाईटचा प्रॉब्लेम आहे, रात्रीची लाईट जाते आमच्या इकडली जराशी, तर आता केक आणून ठेवायचं म्हणलं, आधी आणला तर मग सरप्राईज आमचं तुटल ना, त्यांना सांगायचं. मग त्या दिवशीच आणायचं म्हणलं, ह्यांची सेकंड शिफ्ट होती आणि लाईट जाते म्हणताना म्हणलं आणून पण घरात खराबच होणार म्हणलं फ्रीजमध्ये त्यांनी ठेवल्यानंतर. मग पोरं म्हणली मम्मी घरातच केक कर, तू मागे एकदा केला होता. मग बिस्किटचा केक बनवला होता. त्या केक टेस्टीला छान झाला का नाही एवढं सांग. एक नंबर. पण जरा म्हणजे फसला. तो कसा फसला, ते डब टाकायला गेले आणि 2 तुकडे झाले त्याचे. मग कसे तरी त्याला असं डेकोरेट केलं आणि डेअरी मिल्कची क्रीम आणली होती, ती गरम पाण्यामध्ये तिला टाकली, तिला पातळ केली, परत ती वरनं नाही का त्याला थोडंसं मेकअप केला त्या केकचा. आणि पोराने काय केलं, आता फुलं नाहीत मग काय करायचं, पप्पांना म्हणताना कागद फाडले होते, असे बारीक बारीक तुकडे गेलते आणि हे बरोबर आतमध्ये यायला असे मग सगळं असं कागदाचे तुकडे उधळले. मग फुगा आणला होता, एक एक फुगा दिला, नंतर मग ताटामध्ये केक कट केला. केक एक नंबर झाला. संध्याकाळी म्हणलं बरं काय ना आणूया केक आपण म्हणून, तर मला म्हणले कशाला एवढा छान केक केलता, खाल्लाय केलता आणि कशाला पाहिजे. कशाला एवढा छान यांनी मेहनत घेऊन बनवला. मला तेच जास्त आनंद वाटला. सगळ्यांनी नाही का, मुलांनी हे नाही सगळ्यांनी मिळून बनवलं. आपण थोडाच झाला होता, नाही जास्त खायला मिळालं. बाहेरचं नाही घ्यायचं. बाहेरचं काय एवढं झालं असंच होते. म्हणजे आपण काय करतो, नवीन काहीतरी शिकलो ना, घरी ट्राय करतो, पण ते खरंच करू नका बरं का. कोणी जर ट्राय करत असेल तर अजिबात शिकू पण नका स्वयंपाक. एकदा जर तुम्हाला चांगला यायला लागला ना, तर ही नवरे नाहीत ना, नेतच नाहीत आपल्याला बाहेर खायला. तू छान करते असं म्हणतो, मला किती वेळेस घरातलंच करायला लावलं. अगं खरंच छान केलता ग केक तू. मग तेवढं चांगला आता इथं पुढे केक कॅन्सल. आता माझा जर बर्थडे असेल ना, परत कशाला, तर हे मला म्हणणार मी तुला हेल्प करतो, पण केक तूच बनवायचा, लिहून घ्या माझ्याकडनं. आता असंच होणार आहे. नाही, तुझ्या बर्थडेला घेऊन येऊ केक. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, खूप छान वाटलं. आशीर्वाद राहू द्या, असं सपोर्ट राहू द्या. आणि व्हिडिओ आता परत चालू करतो. मधल्या काळामध्ये जरा मुलांचे ऍडमिशन, शाळा, दगदग, ही पण गावाला गेलती, घरात आवरावरी, सगळ्या गोष्टीमुळे आहे ना थोडंसं व्हिडिओ येत नव्हते. तर आता कंटिन्यू व्हिडिओ येतील.